येत आहे सावलीमध्ये, जिथे आंब्याच्या झाडाखाली गार हवा लागते, तिथे आमचे सगळे मान्यवर आहेत. संतोषजी मोकाशी शेट तिथे, त्याचबरोबर सगळ्या कमिटीचं मी कौतुक करेल. आजचा फायनलचा दिवस आणि तुम्ही केलेल्या मेहनतीचा आजचा शेवटचा दिवस आणि गोलंदाजीसाठी दाखल झालाय. गोलंदाज आपण पाहिलं तर पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये निलेश, ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या तुम्ही पाहताय. बॅटिंग साठी दोन्ही बॅट्समन सध्या मात्र दाखल झाले. समर देसाई आणि सनी कंक एका बाजूला. समर आपण पाहिलं तर मागील मॅचचा हिरो राहिलाय. समर देसाई मागील मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग राहिली होती. प्रणव पाटील माझ्यासोबत जोडलाय आता स्कोररच्या भूमिकेमध्ये. मॅचला सुरुवात होते. येस, अंपायर सध्या आपण पाहिलं तर अगदी शहानिशा करतायत, क्षेत्ररक्षण पाहतायत आणि अंपायर आता अगदी आपल्याकडे वळतील, सांगतील येस ग्रीन सिग्नल, मॅच होते ऑन. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. निलेश नागवडे, पहिला चेंडू लॉफ्ट केला जातो त्याच्या विरोधामध्ये. चेंडू पहिला चेंडूवरती केलं जाते स्वागत, निघून जाईल सीमा पार. येत आहे 6 धावा, षटकार. बॅटिंग करत असताना समर देसाईला तुम्ही पाहताय. आई चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डोक्यावरती हात, बॅट स्विंग झाले, स्विंग अँड मिस. वॉट अ बॉल. कारण की चेंडू ज्या पद्धतीने आपण पहिला हाताळला निलेशनं, अगदी डॉट बॉल जातो आणि हा डॉट नव्हता, यष्ट्यांच्या जवळून फुंकर मारत जाणारा, काळजाचा ठोका चुकवणारा चेंडू होता. जास्त बाहेर ठेवलाय, जास्त बाहेर ठेवलाय. अंपायर वळतील आपल्याकडे, सांगतील हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. एका बाजूला समर देसाई, दुसऱ्या बाजूला सनी कंक, दोन्ही बॅटर मैदानामध्ये. आणि समर देसाई सध्या मात्र बॅटिंग करतोय आणि निलेशला गोलंदाजीसाठी पाहताय. सर बॅटेनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. समर देसाईच्या बॅटमधून एक सिंगल धाव. आता सनी कंक सध्या मैदानामध्ये स्ट्रायकिंगला दाखल झाला. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. हे मारता कम भगाता ज्यादा आहे आणि असा फलंदाज आहे. रन मशीन सध्या मैदानामध्ये दाखल झाले. आता त्याचा बॅटिंग करणारी यशराज फायटर या संघाची रन मशीन आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल, अप्रतिम चेंडू. आणि अखेरीस निलेशनं दांडी 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 उडवली बॅटरची. समर देसाई आउट, विकेटचं पतन. सगळे मिनी आणि तात्या बिंचू सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. डीजे अद्वैत असताना खऱ्या अर्थानं या गोष्टी मिनी आणि मिकींची खऱ्या अर्थानं मजा असते. दाखल झालं अमर कंक. यावेळी फुल टॉस चेंडू, मिड विकेट रिझनला खेळाडू आहे. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. एक धाव इथे कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिलं तर आता 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 11 धावा. चांगली गोलंदाजी राहिली निलेशची. गोलंदाजी करत असताना निलेशला आपण पाहिलं ज्या पद्धतीने वाईड आला, त्यानंतर विकेट, यॉर्कर चेंडू होता, तो बुंदा चेंडू होता. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. हलक्या त्यानं फक्त सनीसाठी हा चेंडू होता. सनीनं नकार दिला जातो कारण सध्या मैदानामध्ये स्ट्राईकला सनी कंक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अमर कंक हे दोन्ही बॅट्समन आहेत. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. 11 धावा, 11 धावा. ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस बॅटिंग करते यशराज फायटर संघ.
अमित दाखल झालेत गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2च्या दिशेने आपण जातोय बॅटिंगसाठी. स्ट्रायकिंगला तुम्ही पाहताय अर्थातच अमर कंक यांना. अमित सध्या गोलंदाजीसाठी दाखल झालेत ओव्हर क्रमांक 2 मध्ये. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. अगदी एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते सनी कंकच्या माध्यमातून. एक सिंगल धाव. आणि सनी कंक या मॅच मध्ये थोडंसं थांबून खेळण्याचा प्रयत्न जरूर करेंगे की ऑलरेडी एक मोठी विकेट आली आहे. मागील मॅचचा हिरो समर देसाई जसा आउट झाला तशी सनी कंकच्या खांद्यावरती जबाबदारी आली आहे. आणि सनी कंक नंतर आपण पाहिलं अमर कंक इज अ बेस्ट विकेट किपर. कारण की अमर कंकची विकेट किपिंग, अमर कंकची बॅटिंग ही तेवढी प्रभावशाली राहिली या स्पर्धेमध्ये. अमितला पाहताय सध्या गोलंदाजी करत असताना. लॉप करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग झाले. सनी कंकला फसवणारा, सनी कंकला थांबवणारा, त्याच्या पायामध्ये बेडा ठोकणारा हा चेंडू चांगल्या पद्धती हाताळला गेलाय. सनी कंक त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी सध्या अमितला पाहताय. कारण की मगाशी उल्लेख केला, गोलंदाजी करणारी जी टीम आहे त्या संघाला काहीही करून ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. डू ऑर डाय. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. गोलंदाजी इम्पॉर्टंट राहील आज अद्वैत वॉरियर्सची. कारण की तुम्ही किती धावा खर्च करताय. कारण की बॅटिंग करणारी टीम एक मोठ्या धाव संख्येसाठी ओळखली जाते. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे फलंदाज चांगले आहेत, रन मशीन आहेत आणि मोठे मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा सनी कंक या टीमचा एक महत्वाचा बॅटर ओळखला जातो. हाही फटका आपण पाहिला फ्लिक केला जातोय. डिप्सक्वेल एक रिझनला अगदी खेळाडू आहे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू तोपर्यंत निघून जातोय. 4-4-4 चौकार. संगीत, माझ्या बायकोनं उपवास धरला. हा चेंडू बाहेरचा राहिला होता. विकेट किपर पहा. चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी स्टॉप केला जातोय. की या चेंडूला छेडछाडी केली. या चेंडूला आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. तब्बल 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी 17 या धावसंख्या होती. 17. निवासदादाचा बॅनर देखील अगदी बॅक साईडला तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने. कट्टर माही फॅन, MS धोनीचे कट्टर समर्थक आणि तसा तो बॅनर तिथे झळकताना आणि प्रत्येक वर्षी हा दिसतो. प्रत्येक वर्षी हा बॅनर असतो. 17 धावसंख्या 17. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र आपण आहोत. 2 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव, मग डॉट, त्यानंतर वाईट आला होता चेंडू. आई चेंडू शफल होऊन करण्याचा प्रयत्न, चांगली चेंडू हाताला जातोय. व्हाईट बॉल. येस, एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धाव. अपील केला होता आणि हा अपील होता दबाव टाकण्यासाठी. कारण की इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये आता ऍड होते. सनी कंकला थांबवण्यासाठी जे जे प्रयत्न केले जात आहेत ते सगळे प्रयत्न मैदानामध्ये दिसून येत आहेत. कारण की या मॅच मध्ये जर गोलंदाजी करणाऱ्या टीमला विचारलं काय हवंय तुम्हाला, गाडी, पैसा, दौलत, शौहरत, ते बोलतील नाही, एकटा सनी कंक हवाय आम्हाला. आणि सनी कंक या मैदानामध्ये कसा खेळतोय हेही बघायचंय. लॉफ्ट केला जातोय. फटका, अप्रतिम फटका सरळ बॅट इन द मिडल ऑफ द बॅट. क्रंचिंग स्वीट साउंड. इट्स गोज टू हेड. इट्स अ BPL मॅक्सिमम षटकार. अगदी 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले या षटकारानं. एक चांगलं क्रिकेट. हलक्यातनं फक्त कट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. निलेशला पाहताय चेंडू गॅदर करतोय आणि अगदी फेकीपर्यंत एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 25. 25 धावा 2 षटकांच्या अखेरीस. सनी कंक पहा अक्षरशः थोडासा खाली बसलाय कारण की क्रॅम्प त्याला आलाय सध्या मैदानामध्ये. क्रॅम्प आलाय सनीला. अंपायर सध्या आपण पाहतात थोडंसं चेक करतायत.
कारण की ज्या पद्धतीने सामोरं जावं लागते क्रॅम्पला, थोडीशी दुखापत, आणि टीमसाठी गुड न्यूज नाहीये, ही बॅड न्यूज आहे टीमसाठी. पंचवीस धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. मिस्टर राजू ओव्हर क्रमांक 3 मध्ये 25 धावसंख्या 25 आणि स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 3 कडे आपण जातो. चला स्पीडअप घ्या प्लीज टीम, ऑलरेडी जास्त उशीर झालेला आहे आपल्याला, आणि त्यामध्ये आज फायनली खेळवायचे. असं नाहीये की आज उद्याच्या दिवशी देखील मॅच आहे, आज फायनल दिवस आहे, बक्षीस समारंभ आहे, फायनल आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर विनंती करेल आपण थोडासा स्पीडअप घ्या टीम. गोलंदाजी करणाऱ्या टीमला आम्ही विनंती करतोय, कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि लगेच मॅचला सुरुवात करून द्या लगेच. यावर देखील आपण पहिला अपकट करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी निघून जाईल. इट्स मॅक्सिमम डीचे एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर, षटकार. यावर देखील आपण पहिला बॅट स्विंग केली जाते, स्विंग अँड मिस. आता मजा येईल या मॅचला. एक तेरी एक मेरी, तू शेर मी सवा शेर, तू बाहुबली मी ग्रेट खली, खलीबली खलीबली या मॅच मध्ये होईल. कारण की एका बाजूला मॅच अद्वैत वॉरियर्स साठी देखील महत्वाची आहे आणि यशराज फायटर साठी देखील महत्वाची. मात्र गोलंदाजी करत असताना कमबॅक केलाय गोलंदाज. हलक्या त्यानं कट करायचा प्रयत्न, राजू कमबॅक करतो या मॅच मध्ये. एक सिंगल दिली, आता धाव सनी कंकला धावता येत नाहीये. सनी कंक अजूनही आपल्या या फिटनेस सोबत आता 2 हात करतोय. आता सनी कंक या मॅच मध्ये सिंगल डबल्सला कसं सामोरं जाईल, कारण की या मॅच मध्ये 2 गोष्टी आहेत, अद्वैत वॉरियर्सला जिंकायचंय आणि सनी कंक आपल्या यशराज फायटर साठी कसा खेळ करतोय. लॉक करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. कॅरम फटका फसवला, चकित केला, चेंडू निघून जातोय. गुलीगत गुलीगत गुलीगत, धोका, चौकार.
तुम्ही याच्यात ह्याच्यात थकणार आहे तुम्ही. आज जाऊन बाहेर येऊन या, थकवतो तुम्हाला आज. बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं पॉइंट रिझन मध्ये फटका घेऊन काढला. बॅटिंग करत असताना अमरकंगच्या बॅटमधून हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला. चेंडू अगदी थांबला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. व्हॉट अ मॅच. एका बाजूला या मॅच मध्ये सनी कंक धावा करतोय अगदी लंगडत लंगडत, मात्र दुसऱ्या बाजूला अमरकंक या मॅचची जबाबदारी घेतोय की काय. मॅक्सवेलची आठवण आली आता सनी कंककडे बघून. मॅक्सवेलची इनिंग आणि मॅक्सवेलची पारी होती का की राजू दुसऱ्या बाजूने कमबॅक केला. राजूने देखील पहिल्या चेंडूवरती ज्या गोलंदाजाला षटकार आला त्या गोलंदाजाने आतापर्यंत धावा कमी द्यायला सुरुवात केली आहे. आणि आता शेवटचा चेंडू पहा, क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पुन्हा क्षेत्ररक्षण सजवलंय कारण की हे संपूर्ण जाळ टाकले आता मैदानामध्ये. पुढे करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण. तिथेच निलेशनं क्षेत्ररक्षकाला उभं केलं. चेंडू तिथेच आला आणि एकच धाव आता मात्र दिली जाते. या मॅच मध्ये निलेशची कॅप्टनशिप देखील महत्वाची आहे कारण की निलेश जेवढा मास्टर माइंड आहे त्याची मदत आज अद्वैत वॉरियर्स टीमला होतीये का. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचले 39 या धावसंख्येवरती. 39 धावा. वेलकम अधिक दादा काटकर, आपलंही मनापासून अधिक स्वागत. पाटण तालुका टेनिस क्रिकेटसाठी खऱ्या अर्थानं हे जे आहे, जे पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा खऱ्या अर्थानं पाया आहेत आणि आज शिवाबॉस सोबत उभे राहणार आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू, लेजंड खेळाडू, कव्हर ड्राईव्ह स्पेशलिस्ट पाटण तालुक्यामधला कोण असेल तर अधिक दादा आमचा. आणि अधिक दादा आज या व्यासपीठावरती काल मुकादम आले होते, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. आणि आज अधिक दादा काटकर आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. वेलकम, सुस्वागत. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 39. मिठी त्या गाण्याचे बोल आहेत. खूप छान संगीत हल्ली बनणं गेलं आणि हल्ली प्रत्येक वेळी आपण पाहतो एका चालीवरती 4 गाणेही बनवता येतात. गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज श्रीकांत साळुंखे सध्या मात्र गोलंदाजीसाठी अगदी दाखल झालेत. बॅटिंगसाठी स्ट्राईकला तुम्ही अमर कंक यांना पाहताय. दुसऱ्या बाजूला सनी कंक या मॅच मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. आणि सध्या धावा मात्र आपण पाहिले फक्त 39 आहेत, 39. लॉफ्ट केला जातोय चेंडू अगदी हवेमध्ये. खेळाडू आहे, चेंडू निघून जाईल अगदी मॅक्सिमम साठी. 6 धावा, येतोय षटकार. श्रीकांत दाखल झालेत गोलंदाजीसाठी. यावेळी देखील आणखीन एक लॉफ्ट केला जातोय. आहे खेळाडू, कॅचचा कॉल दिलाय, मात्र चेंडू आपण पाहिलं तर अगदी निघून जाईल. 4 धावेसाठी येतोय चौकार.
अजिंक्य जगदाळे यांच्या माध्यमातून विकेट साठी प्राइज आहे 101 रुपयाचं. श्रीकांत सध्या मात्र दाखल झाले. श्रीकांत साठी प्राइज. वॉट बॉल अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. कारण की ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळलाय, निर्धाव चेंडू जातोय. डॉट बॉल. पहिल्या 2 चेंडू 10 धावा आल्या, तिसरा चेंडू डॉट आलाय. संघाची धावसंख्या 49 वरती स्थिर ठेवली आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. हाही चेंडू आपण पहिला घेण्याचा प्रयत्न जरूर राहिले. एक धाव, एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. आता गोलंदाज श्रीकांतनं कमबॅक केलाय. कारण की ज्या श्रीकांतच्या पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या, त्या श्रीकांतनं दुसऱ्या 2 चेंडूवरती एकच धाव दिली आहे. संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना यशराज फायटर्स जाऊन पोहोचलाय 50 या धावसंख्येवरती. 50 धावा यशराज फायटर्स संघाच्या. पाया मजबूत केला आता या टीमनं. बॅकफुटला फटका चांगला खेळून काढलाय. सनी कंगला पाहताय, लंगडत लंगडत तो पळतोय, पण आजही तो संघासमोर खेळतोय आणि समोरच्याला नडतोय. ही सनी कंगची बॅटिंग आहे. सनी कंग या मॅच मध्ये मॅक्सवेल ठरलाय यशराज फायटर टीमचा मॅक्सवेल. आणि अशीच खेळी पीटीपीएल ला आपण पाहिलं तर संदीप बावडेकरनं केली होती आणि त्यामुळे त्याला पाटण तालुक्याचा मॅक्सवेल म्हटलं गेलं. आई फटका आपण पाहिला सरळ बॅटीनं व्ही शेप मध्ये खेळाडू आहे आणि अगदी त्याच्या समोर व्ही शेप मध्ये पकडली जाते कॅच. विकेटचं पतन. बॅटिंग करत असताना अमर कंग आउट. फलंदाज बॅक टू डग आउट. कवन धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. आणि बाबू दाखल झालेत. कॅप्टन या टॉस साठी वेदा वॉरियर्स आणि जिजा रायडर्स. अर्थातच भानुदास हे नाव आहे त्यांचं. वेदा वॉरियर्स आणि जिजा रायडर्स दोघेही कॅप्टन या प्लीज. रोहित कांबळे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. एक मोठी विकेट. स्ट्राईकला सनीला तुम्ही पाहताय, रोहितला नॉन स्ट्रायकिंग एंडला अमर कंगची मोठी विकेट आली. 51 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेले. 51. धावा. येस थँक्यू. आणि तब्बल आपण पाहिलं तर आता शेवटचं षटक मात्र अगदी मार्गस्थ होईल. शेवटचं षटक ओव्हर क्रमांक 5. पहिला चेंडू थोडासा बाहेर ठेवला जातो अवे फ्रॉम दी बॉडी. पंच आपल्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव. आता विकेट किपर वेगानं धावत येतोय. गोलंदाजाच्या खांद्यावरती ठेवला हात. काहीतरी सांगितलंय आणि या नॅनो सेकंड मध्ये काय सांगितलं असेल, जिथे 2 शब्द फक्त तो यूज करू शकतो. आला. लेट्स सी. कारण की तो जो चेंडू टाकणार ते सांगितलं आणि हे सांगितलंय बाहेर रग अवे फ्रॉम दी बॉडी. नजरेच्या बाहेर, हाताच्या बाहेर, ऑफस्टिकच्या बाहेर, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर असताना रीच ऑफ दी बॅटर. आणि हेच तर सांगितलंय. कारण की या वेळेमध्ये हेच बोललं असेल बाहेर ठेव थोडासा. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 52 वरती जाऊन पोहोचले. 52. आई चेंडू लॉफ केला जातोय. खेळाडू आहे. 1 बाउन्स नाही. आज सरळ जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. इट्स अ मॅक्सिमम. वॉट अ स्ट्रोक. .58. 25 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय सनी कंक आणि हा तो सनी कंक आहे.
याला त्याआधी दुखापत होती, आता फटका हवेमध्ये, एक हात निसटला, दुसरा खेळाडू आता चेंडूच्या खाली, तोपर्यंत चेंडू बांधावरती आदळतोय आणि सनी कंक लंगडत लंगडत का होईना पळतोय, कारण की हा यशराज फायटरचा आहे मॅक्सवेल. व्हॉट अ बॅटिंग सनी कंक. 30 धावसंख्येवरती तो वैयक्तिक बॅटिंग करतोय. विकेट कीपर, गोलंदाज, फील्डर, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा सनी कंक आज भी सब पे भारी है. आणि अशी बॅटिंग सध्या चालू आहे. हाई लॉफ्ट केला जातो व्ही शेप मध्ये सनी कंकच्या बॅट मधून, सीमारेषे बाहेर आणि सनी कंक अगदी खाली पडलाय आणि पडून बसून बघतोय चेंडू कसा चालला. या अप्रतिम. शेवटच्या अजूनही चेंडू बाकी आहेत, 2. बॅकफुटला जातो, खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेईल का, नकार देतोय, नकार देतोय, धाव नकोय त्याला, त्याला माहिती आहे मैं रुकेगा तो मैं ठोकेगा, क्योंकि मैं अभी तक नहीं झुका हूं, मैं झुकेगा भी नहीं. सन्मान्य आदरणीय प्रशांत दादा पाटील साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम आदरणीय प्रशांत दादा पाटील. 66 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सध्या गेले 66. उचलण्याचा प्रयत्न, लॉक करण्याचा प्रयत्न, जागेवरतीच उभा आहे चेंडू. आपण पाहिलं तर एका धावेसाठी जरूर प्रयत्न करेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला सनी कंक अखेरीस रन आउट होतोय. मात्र या इनिंगचा खेळ संपलाय आणि सनी कंक सध्या आपण पाहिलं तर या मैदानामधून अगदी हळूहळू मैदानाच्या बाहेर येतोय. त्याला जखमा झाल्या, पण ती जखम त्याला पंख देऊन जाते, तोच डंक त्याला पंख देऊन जातोय आणि अखेरीस मात्र आमचा तात्या विंचू गेलाय सनी कंकला घेऊन येतोय. तो मनामध्ये सांगेल, कानामध्ये सांगेल अगदी ओम भगडी बागोदरी ओंबत स्वाहा, आणि येईल आता त्याला ताकद. चला टॉस साठी या कॅप्टन. वेदा वॉरियर्स आणि जिजा रायडर्स आपण मैदान अगदी टॉस साठी, आणि सनी कंक पा संपूर्ण टीम त्याचं स्वागत करते पॅव्हिलियन मध्ये. कॅप्टन्स वेदा वॉरियर्स आणि जिजा रायडर्स टॉस साठी या. कॅप्टन या प्लीज, दोन्ही कॅप्टन आपण लगेच या. थँक्यू व्हेरी मच किरण सर. वेदा वॉरियर्स विजयजी देसाई साहेब यांच्या मालकीचा संघ दुसऱ्या बाजूला, जिजा रायडर्स संतोषजी मोकाशी शेट्स यांच्या मालकीचा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन चला प्लीज यायचं आहे. वेदा वॉरियर्स कॅप्टन या टॉससाठी. जिजा रायडर्स त्यांच्या विरोधात. वेदा वॉरियर्स दोन्ही संघांना हा महत्त्वाचा सामना असेल. बनपुरी प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व, आणि या चौथ्या पर्वाचा आजचा अंतिम दिवस. कोण होईल मिस्टर BPL आणि कोणत्या संघ मालकाचं स्वप्न मात्र पूर्ण होईल हे मात्र आज आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. वेदा वॉरियर्सचे कॅप्टन या प्लीज, विनंती असेल. जिजा रायडर्सचे कॅप्टन आलेले आहेत. टीम वेदा वॉरियर्स कॅप्टन या. बनपुरी प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व, माझी वसुंधरा अभियान, निर्मल ग्रामपंचायत बनपुरी. आणि ज्या प्रकारे या ग्रामपंचायत बनपुरीने मेहनत घेतली आहे ते देखील वाखण्याजोगं राहिले, कारण आज संपूर्ण निसर्गरम्य परिसर, ऐतिहासिक वारसा या संपूर्ण परिसराला लाभलाय, परंतु निसर्गाची काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य. आणि माझी वसुंधरा अभियान हा मात्र सातत्याने दरवर्षी या गावामध्ये उपक्रम राबवला जातो. मी विनंती करेन वेदा वॉरियर्स कॅप्टन प्लीज या टॉससाठी.
जिजा रायडर संघाचे कॅप्टन राहुल पाटील आलेले आहेत. विदा वॉरियर्स कॅप्टन या. मी विनंती करेन अधिकदादा काटकर आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. बनपुरी प्रीमियर लीग 2025. शिवाजी द बॉस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी व्यक्तिमत्व. तसं आज महेशजी पाटील साहेब, संतोषजी मोकाजी शेठ साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे सर्व ग्रामस्थ असतात, तशी हे व्यक्तिमत्व आहेत. वेलकम या कॅप्टन विदा वॉरियर्स. आय लव बनपुरी. आणि आपल्याला कॉल करायचं आहे बनपुरी प्रीमियर लीग. एक विशेष नाणं बनवलेलं आहे आय लव बनपुरी आणि बनपुरी प्रीमियर लीग. स्विंग द कॉइन. आय लव बनपुरी हा कॉल केला आहे टीम जिजा रायडर्स यांनी आणि वेदा वॉरियर्स. टॉस जिंकलाय बनपुरी प्रीमियर लीग आला. महत्वाचा टॉस जिंकलाय. 5 षटकांची मॅच आहे. निर्णय काय असेल? बॅटिंग फर्स्ट. पॉईंट्स टेबलमध्ये काय स्थिती आहे टीम वेदा वॉरियर्सची? सध्या राहुल सारखा प्लेअर आमच्या समोर खेळायला आहे. एक मोठं आव्हान आहे. खरंच राहुलनं खूप नाव केलेलं आहे आतापर्यंत. आम्ही बघतोय, आम्ही सोबतच खेळत असतो, पण आता राहुलला आम्हाला हरवणं गरजेचं आहे आणि ते आम्ही करू अशी आम्हाला तरी खात्री वाटते. बघू आता. समोर पाहिलं तर जिजा रायडर एक मोठं आव्हान आहे. काय टार्गेट सेट केलं 30 चेंडूमध्ये? 30 चेंडूमध्ये राहुलला जर रोखायचं असेल तर आम्हाला कमीत कमी 60 धावांची गरज आहे. थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ घेणार नाही. गोलंदाजी करायची समोर वेदा वॉरियर्स. कितपत रोखण्याचा माणूस असेल? 50 पर्यंत रोखू आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन. अधिकदादा काटकर, थँक्यू व्हेरी मच. टॉस जिंकला टीम वेदा वॉरियर्स यांनी घेतलाय बॅटिंगचा निर्णय. अधिकदादा एक प्रश्न विचारेन. आज ज्या प्रकारे बनपुरी गावाचं क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर जात आहे, सातत्याने या टीमचं नाव चर्चेमध्ये असतं आणि ग्रामीण भागामध्ये स्पर्धा दोन्ही बाजूने खेळली जाते. काय सांगाल आयोजनाबद्दल? ॲक्च्युली यांचं मुंबईच्या लेवलचं आयोजन आहे. गावच्या ठिकाणी या लेवलचं आयोजन करणं खरंच खूप चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल संपूर्ण बनपुरी लीगच्या कमिटीचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. हे होते अधिकदादा काटकर. टॉस जिंकला टीम वेदा वॉरियर्स यांनी घेतला बॅटिंगचा निर्णय. धन्यवाद. होटू किरण मस्कर सर. मॅचला सुरुवात होते. थँक्यू. वाव, खूप छान आवाज दिलाय आणि हसीच काळजी घेत जा. नेहमी घेतोय डीजे अद्वैत बॉस. नेहमी आवाजांची काळजी सर्व समालोचकांच्या घेत असतो. अपकट करण्याचा प्रयत्न, खेळाडू कव्हरला. कॅच होणं गरजेचं होतं. जिथे आपण पाहिलं तर अगदी ड्रॉप होती कॅच. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली. निलेश आणि दुसऱ्या बाजूला राजेश हे दोघेही बॅट्समन सध्या मैदानामध्ये दाखल झालेत. समरला पाहताय तुम्ही सध्या गोलंदाजीसाठी. तब्बल टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ठेवलं गेले 67. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. 67 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. चेंडू आपण पाहिलं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय, मात्र तोपर्यंत मारायचा होता एकीकडे. ऑन साइडला मारायचा होता. ऑफ साइडला चेंडू अगदी पायावरती आदळून जातोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचते. 67 धावा करायचे दादा या मॅच मध्ये. एकेरी दुहेरी धावा, त्यापेक्षा मोठे फटके हे महत्वाचे ठरू शकतात. ओहो, बाहेरचा चेंडू जास्त बाहेर. जिथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव, कारण की निलेश या मॅच मधला ट्रम्प कार्ड आहे. कारण की निलेश जेवढा वेळ थांबेल तेवढ्या धावा या मॅच मध्ये येणार आहेत. तर त्याच्यासोबत 7 राजेशची कशी राहील हेही बघायचंय. निलेश आणि राजेश गोलंदाजीसाठी समरला तुम्ही पाहताय. यावेळी लॉफ्ट केला जातोय. सरळ बॅटीनं चेंडू मात्र आकाशामध्ये जरूर आहे. खेळाडू चेंडूच्या खाली नाही. ही कॅच होणं गरजेचं होतं, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ही कॅच अमरकंक जिथे आपण पाहिलं तर फिल्डिंगसाठी लॉंग ऑन रिझनला होता. चेंडूपर्यंत पोहोचले होते, मात्र अगदी चेंडूच्या थोडेसे मागे राहिले आणि पुढे चेंडू टप्पा पडला. फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे. पुन्हा एकदा कॅचचा कॉल. आता चुकी करत नाहीयेत आणि अखेरीस अप्रतिम कॅच पकडली जाते. विकेटचं पतन. बॅटिंग करत असताना फलंदाज बॅक टू द डगआउट. येस, अंपायर, लेग अंपायर चेक फॉर द डिसिजन आणि लेग अंपायरचा कॉल आहे. कारण की बॅट्समन आहे. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. सॉरी, अंपायर हा बॅट्समन रिव्ह्यू आहे. बॅट्समनला रिव्ह्यू दिलाय. असाही रिव्ह्यू घेऊन कुठे घरी जाऊन भाजी बनवायची त्याची. जो रिव्ह्यू भाई ले सकते.
आणि आमच्याकडे रिव्ह्यू आहे, आम्ही घेणार आणि तो घेतला गेलाय. बॅट्समन रिव्ह्यू. फिल्डिंग सजवून घ्या, आम्ही लगेच कळवतोय. थर्ड अंपायर चेक केलं जातं, डिसिजन पेंडिंग आहे कारण की इझी डिसिजन आहे. अंपायर आलेले आहेत आणि लगेच डिसिजन कळवतो तुम्हाला. इट्स नो बॉल. बॅट्समन रिव्ह्यू. कारण की मी मगाशी उल्लेख केला की जो रिव्ह्यू तुमच्याकडे, तुम्हाला घरी जाऊन त्याची भाजी बनवायची नाहीये. रिव्ह्यू कधी घ्यायचा हा समजला पाहिजे आणि बॅट्समनने रिव्ह्यू घेतला. दोन अंपायर आत्ताची काय धाव पळवून घेतली आहे का? 1 रन घेतली. थँक्यू. नो +1. आताच्या 2 धावा येणार चेंडू फ्री हिटचा. यावेळी देखील लॉफ्ट केला जातोय. अप्रतिम फटका. एक संधी भेटलं, त्या संधीचं सोनं केलंय. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहतोय निलेशच्या बॅट मधून आणि मंगेशनं दिले तब्बल आणखीन 2 षटकार आले तर 501. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं 1चा. यासाठी सांगतो स्कोरर प्रत्येक 3 बॉल नंतर बदललेत. पहिला एक स्कोरर होता, दुसरा आणि 3 स्कोरर पहिल्या ओव्हर मध्ये बदललेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. थँक्यू. मॅचच्या दिशेने सध्या आपण जातोय कारण की जे मॅचची मुवमेंट आहे ती बदलली जाते. मॅच मुवमेंट शांत लोहा गरम आहे तभी हातोडा मारो दोस्त. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आलेत आतापर्यंत 21 धावा आणि अशी पहिली ओव्हर राहिले. चांगल्या धावा आलेत. 21 धावसंख्या. स्कोरर वेट. टीमची टोटल किती झाली आहे आणि अक्षय आम्हाला कळवा टीमची टोटल किती झाली आहे. की मी मगाशी उल्लेख केला एका ओव्हरला 1 ओव्हर संपण्यासाठी तब्बल 3 गुणलेखक उठलेत. ना 12वा खेळाडू इकडे ना प्रॉपर गुणलेखक. एक चेंडू बाकी आहे. इथे रन आहेत 21 आणि धावसंख्या आता युट्यूब वरती 15 आहे. ती योग्य आहे. आम्ही गुणलेखकच्या दिशेने नाही जाते. युट्यूब वरती अक्षय मात्रे 15 धावा आहेत आणि त्या बरोबर आहेत. 15 धावा आणि 5 चेंडू झालेले आहेत. 1 to go. चला आता गाडी पटरीवरती आणूयात आणि 1 चेंडू अजूनही बाकी आहे. यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. गुणलेखक 12वा खेळाडू चांगलं गुण. 1 to go. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 67 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. 67.
बॅकफुटला जाऊन यावी देखील आपण पहिला चेंडू पडल्यानंतर चांगल्या पद्धतीने उसळी घेतोय. आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं जरूर. डॉट बॉल निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि टीमची टोटल आपण पाहिली 15-15. 15 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा. अक्षय येणारे चेंडू आपण पाहिले तर तब्बल बाकी आहेत 24 आणि 52 धावेची गरज विजयासाठी. असं नाहीये की मॅच कोण एक जण घेऊन चाललाय. मॅच दोन्ही बाजूला आहे. मॅच 50-50% आणि ही मॅच अद्वैत वॉरियर्स टीमला काहीही करून जिंकायची आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न चालू आहे. निलेश आहे तर मॅच आहे आणि निलेश आहे तर मॅच ऑन आहे. लेट्स सी निलेशची विकेट कोण घेत आहे, कधी घेणार आहे, मॅच कशी बनणार आहे. थोडासा स्पीडअप घ्यावा लागेल कारण की मॅचचा मोमेंटो जो चेंज झाला होता तो आता परत मोमेंटो आणणार आहोत आपण. मॅच वापस बनेगा आणि मैदान पुन्हा तापवलं जाईल. ओव्हर क्रमांक 2 कडे गोलंदाज सध्या दाखल झालाय. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग केली जाते. डॉट बॉल निर्धाव चेंडू. यंग टॅलेंट एका बाजूला गोलंदाजी करत असताना आता निलेश राजेशच्या जवळ धावत जातोय आणि निलेश आणि राजेश मध्ये दोघांमध्ये चर्चा होते. काय केलं जाईल, कसं करूयात, कशा धावा बनवायच्या. कारण की या मॅच मध्ये थांबून चालणार नाहीये. सबर का फल मीठा नहीं होता मेरे दोस्त, सबर का फल किसी और का होता है. या मॅच मध्ये किती वेळ थांबणार. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट जातोय. 2 डॉट चेंडू. कारण की तुम्ही जर निलेशची विकेट घेऊ शकत नाही तर निलेशला नॉन स्ट्राईकला उभं करणं हाही मोठा विजय आहे आणि सध्या तसंच केलं जात आहे. अथर्व या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय. यंग टॅलेंट. बनपुरी प्रीमियर लीगनं आतापर्यंत दिलंय काय तर युवा खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या बनपुरी प्रीमियर लीगनं दिलंय. पुढे करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. दबावातून आलेला फटका. फर्स्ट सेकंड कॅच ड्रॉप. या कॅचेस नाही पकडणार तर कोण पकडणार. कारण की मंगेश जर शोले पिक्चर मधला आपण पाहिलं तर गब्बर असता तरी ही कॅच पकडली गेली असती. बरोबर. नक्कीच. त्याला हात नव्हते. मात्र ही मॅच आपण पाहिलं तर अगदी महत्वाची आहे. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न पुन्हा मिस होतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. अथर्वची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी अथर्वची. धावसंख्येला ब्रेक लावणारी गोल. युवा टॅलेंट, यंग टॅलेंट, रायझिंग स्टार अथर्व या मॅच मध्ये मात्र कमबॅक करून देतोय टीम. यशराज फायटर. फटका चांगला हवेमध्ये. विकेटचं पतन. अथर्व या मॅच मध्ये ठरला हिरो. व्हॉट अ बॉलिंग अथर्व. काय गोलंदाजी राहिले. ठोकोडी. एका बाजूला टीम आपण पाहिली तर अविनाशजी मोकाशी साहेब यांची टीम आहे. दुसऱ्या बाजूला सतीशजी देसाई साहेब यांची टीम आहे. यशराज फायटर या मॅच मध्ये कमबॅक करते. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू यावे देखील आपण पाहिलं तर खेळाडू आहे. मिडॉनचा चुकी होते तोपर्यंत लॉंगॉनच्या खेळाडूला यावं लागते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 2 धावाही घेतल्या जात आहेत. बॅटिंग साठी अमित दाखल झालेत मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन स्कोर कार्ड. 18 धावा म्हणजे या ओव्हर मध्ये धावा दिल्या अथर्वने फक्त 3 आणि विकेटही 1 घेतले. व्हॉट अ बॉलिंग. यंग टॅलेंट, युवा टॅलेंट, रायझिंग स्टार. ड्रोन व्ह्यू सध्या दाखवला जातोय की या ड्रोन व्ह्यू तिने आहे. कारण की किती छान. जेव्हा तुम्ही स्टेटसला ही खेळपट्टी ठेवाल तेव्हा प्रत्येक जण आश्चर्य करेल की अरे बापरे, गावाकडे अशा पद्धतीचं क्रीडांगण, अशा पद्धतीचं आपण पाहिलं तर स्टेडियम. बनपुरी प्रीमियर लीग आहे ही आणि इथे प्रत्येक खेळाडूची मागणी पूर्ण केली जाते. प्रत्येक जण तेवढा कॅपेबल आहे.
लाईटचा प्रॉब्लेम होता. महेशजी पाटील साहेबांनी आपल्या कंपनीचं काम आजचं थांबवलं, साईडचं काम थांबवलं. सगळ्यात मोठा जनरेटर व्होल्टेजचा त्यांनी आणून लाईट चालू करून दिली. जनरेटर व्हॅन संपूर्ण ती मैदानामध्ये आणली महेशजी पाटील साहेब यांनी. विकेटचं पतन गलत बात आहे, चुकी आहे, चुकीचा कॉल, चुकी झाली आहे. फलंदाज जामीट आउट. आणि 48 धावेची गरज. यावरी गेला आपण पहिला लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय जिथे या. आता 16 चेंडू मध्ये 48 धावेची गरज आहे. बॅटिंग साठी दाखल झाले तुषार आणि राजेश जोगे मैदानामध्ये उभे आहेत. चेंडू आपण पाहिलं तर लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका खेळून काढला. लॉंगॉनला खेळाडू आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल, गॅदर करेल, सिंगल धाव अगदी घेतली जाते. गोलंदाजीसाठी आपण पाहिले तर अमर कंक आलेत आणि सनी कंक आज गोलंदाजी टाकताना नाही दिसणार तुला कदाचित, कारण की ऑलरेडी तो इंजर्ड आहे. सनी कंक रनअप नाही घेऊ शकत आणि त्याच्या बदल्यात कोण आणि जो गोलंदाज येईल तो धावा किती देईल. मॅच ऑन आहे ब्रो, मॅच नाही संपली आहे. पुढून करण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू खोदून काढला, धावा घेतल्या जात नाहीयेत. डॉट बॉल. मॅच सोडून चालणार नाहीये. माणूस पहिल्यांदा मनामध्ये हारतो मग रनामध्ये हारतो. तुला मॅच मध्ये ढासळून चालणार नाहीये. लोक ढासळलेल्या विटांच्या घरांच्या विटा पण सोडत नाहीत. हॅलो, अशा पद्धतीने मॅच आहे. 1-0 गोलंदाजी राहिली. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला जातो, जिथे आपण पहिले तर अगदी एक सिंगल धाव, कारण की आतापर्यंतची ओव्हर जर मंगेश पाहिली तर 1-0 गाडी नंबर नाहीये. एक तेरी एक मेरी, एक तेरी एक मेरी, तू डाल डाल में पात पात, कभी खुशी कभी गम, कभी खुशी कभी गम, अशी ओव्हर राहिली आतापर्यंत. एक चेंडू बाकी आहे, कारण की हे शाळेत शिकवलं होतं पहिलं. 1-0 आई चेंडू लॉफ केला जातोय. कॅच साठी खेळाडू अगदी नाही. बांधावती चेंडू आदळतो, कॅरम फटका, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न, चेंडू पकडलाय, डावखुऱ्या हातानं फेकी, वॉड थ्रो यार. त्याचं एज बघ, त्याची ज्या पद्धतीने बॉडी एसटी आहे, ज्या पद्धतीने त्याने फेकी केली, खांद्यामधला पूर्ण त्यानं दम दाखवलाय. आणि सध्या आपण पहिल्या टीमची टोटल आहे 23 धावसंख्याने. हा ड्रोन व्ह्यू, कारण की अक्षय मात्रेचा लास्ट BPL सीझन क्रमांक 3 ला मंगेश ड्रोन कोसळला होता, ड्रोन क्रॅश झाला होता. अक्षय मात्रेनं तेव्हा सांगितलं की स्वतःच्या पैशानं मेहनत करून नवीन ड्रोन घेऊन येतो, लाख रुपयाचा ड्रोन घेऊन येणार आणि पुढच्या वर्षी BPL ला ड्रोन व्ह्यू घेणार. अक्षय मात्रेला काय भारी वाटत असेल की लास्ट टाइमला ज्या BPL च्या सीझन 3 ला माझा ड्रोन फुटला होता, पडला होता, सीझन 4 ला मी लाख रुपयाचा ड्रोन घेऊन आता आकाशामध्ये तो उडवतोय. आणि सध्या या ड्रोन व्ह्यू न तुम्ही BPL ची बनपुरी प्रीमियर लीग सीझन 4 ची संपूर्ण दृश्य पाहताय. एखाद्या ज्या स्टेडियमला आपण पाहिलं ज्या पद्धतीने कटिंग केलं जातं, ग्रास कटिंग, त्या पद्धतीने कटिंग आहे. किती छान. मला तर लांबून गुड्डेचं बिस्किट वाटलं आणि जवळ गेल्यानंतर ग्राउंड दिसलं. कारण तू आकाशातून बघशील तर तुला वाटेल गुड्डेचं बिस्किट ठेवलंय, नाही त्या पट्टी आहेत तिथे आपण पाहिलं तर लाईन आहेत त्या. खूप छान. आणि ही ओपनिंगच्या दिवशी बैलगाडी आपण पाहिलं तर हा साज आहे, ढाज आहे, महाराष्ट्राची परंपरा आणि जोपासली आहे महाराष्ट्राची परंपरा. आणि बनपुरी गाव फक्त आपण पाहिलं तर क्रिकेट पुरतं नाहीये, आता विकासाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर माझी वसुंधरा अभियानामध्ये देखील बनपुरी गावानं आपण पाहिलं तर पुढाकार घेतलाय आणि खूप चांगली गोष्ट आहे. येणारे 12 चेंडू 44 धावांनी सनी आलाय गोलंदाजीसाठी. जागेवरून टाकतोय चेंडू, चांगल्या पद्धतीने हाताळलाय, लॉफ करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल दिलाय. अगदी चेंडू पडल्यानंतर हातामध्ये बाउन्स झालाय, कारण की आज तो स्वतः खेळाडू बोलत असेल, हे देवा नको चेंडू माझ्याकडे येऊ देत राजकुमार, कारण की जो तिकडे जातोय चेंडू तिकडे येतोय.
आणि तुझा दिवस खराब कधी असतो माहितीये का, जेव्हा तुझ्याकडून मिसफिल्ड होते आणि चेंडू सारखा तुझ्याकडे येतो. अनुप आहेत, चेंडू हातावर पूर्णपणे आदळलाय. हा मॅच ऑन आहे. आपण मॅच किती तापवण्याचा प्रयत्न केला तर फलंदाजाच्या हातामध्ये. मोठे फटके येणं, विकेटचं पतन, बॅटर होईल आउट. फलंदाज बॅक टू. मंगेश सुटेल हा नाद आपल्याला? अजिबात नाही. हा नाद आयुष्यात स्वतःची वाद असावा, पण क्रिकेटचा नाद नक्की असावा. हा नाद नाही सुटणार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मिड विकेट रिझन, खेळाडू आहे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल होतोय. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. मंगेश, हा नाद एवढाच बेकार आहे की हा नाद नाही सुटणार आहे. आणि अगदी बरोबर गाणं वाजवलं बॉसने, सोडा सोडा राया नाद खुळा, नाही सुटणार. म्हणजे तुझ्यासारख्या क्रिकेट प्रेमीचं लग्न असलं तरी तू लग्नातून 2 तास काढशील, बोलते थांबा मी मॅच खेळून परत लग्नाच्या भोरावरती येऊन उभा राहतो. आणि असे झालेत टेनिस क्रिकेटमध्ये, असे गोष्टी झालेत. या मध्येच PMPL या सगळ्या त्या खेळाडूची आपण चर्चा केली होती, ती व्हिडिओ देखील इंस्टावरती खूप मोठी फेमस झाली आहे. टीमची टोटल आपण पहिली सध्या जाऊन पोहोचली आहे 27-27. लॉफ्ट केला V शेप मध्ये, सर बॅटीनं, वॉर्ड स्ट्रोक, चांगला फटका खेळून काढला. अगदी 4 धावेने. या चौकारात काय बिघडतंय हेही बघूया, तोपर्यंत गाणं ऐक. अक्षय, आता येणारे चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत 8 आणि 36 धावा हव्यात. 8 चेंडू 36 धावा. बॅटिंग राजेश आणि विकास कडव करतायत. यावर देखील आपण पाहिलं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, V शेप मध्ये मॅच बनवू शकते जर हा चेंडू थांबला, स्टॉप केला. हा चेंडू थांबला गेला, हा चेंडू स्टॉप केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण. हा फक्त धावा नाही अडवलेत, चौकार अडवल्यात, 2 धावा अडवल्यात, 2 धावा घेतल्यात. टीमची टोटल थोडीशी पुढे जाते. अजूनही चेंडूचा खेळ बाकी. एक ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. यानंतरची मॅच जर पाहिली तर तू वेदा वॉरियर्स आणि जिजा रायडर्स. हाही चेंडू सुरेख फटका V शेप मध्ये, खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून काळजी घ्यायची आहे, कारण की तो खेळाडू मागे गेला, पडला, टांगा पलटी, घोडे फरार आणि खाली वडा आहे. कारण की हा षटकार तर येईल, पण जर दादात खाली पडला तर असं बोलायला लागेल बंडा दादा वड्यात. भाऊ काळजी घ्या प्लीज. टीमची टोटल जाऊन पोहोचले 39 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. टीमची टोटल 39 ऑन स्कोर कार्ड. 39 धाव संख्या सध्या मात्र सजली गेली 67. 6 चेंडू 28 धावेची गरज. 6-28. मॅच ऑन. आता सगळेजण आहे ना मोबाईल काढून रिप्ले बघत असतील की या मॅच मध्ये आत्ताच काय घडलं होतं. सनीच्या या ओव्हरमध्ये तब्बल आपण पाहिलं तर अगदी 16 धावा खर्च झालेत. ऋषी चोरगे. 6-28 मॅच ऑन आहे आणि हवा ही सध्या सुटली नाहीये. आज आपण लकी ड्रॉ ठेवलाय. चिठ्ठ्या तिथे येऊन तुम्ही खेळाडू किंवा प्रेक्षक तिथे येऊन चिठ्ठी आपल्या नावाची टाका. खेळाडू नाही, फक्त प्रेक्षक आणि समालोचक आणि यूट्यूब चॅनल आणि DJ अद्वैत यांनासाठी आणि पंच. येस, टॉप ऑफ फॅन आहे. आणि चिठ्ठी एकच टाका. तुम्ही 100 चिठ्ठ्या तुमच्या एकाच्या नावाच्या टाकू नका. लॉक करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे यावेळी देखील आपण पाहिलं. एक सिंगल धाव इथे मात्र केली जाते.
प्रेक्षकांसाठी गुड न्यूज आहे, प्रेक्षकांसाठी आनंदाची. ओ हो हो हो, बॅटवर पाय, तो पाया पडेल. एक क्रिकेट आहे, खूप छान खूप छान खूप छान. की त्या बॅटीला पाय लागल्यानंतर त्यानं पहिल्यांदा बॅटच्या पाया पडलं, ही लक्ष्मी आहे. खूप छान. BPL मधलं हे दृश्य व्हायरल होईल. एक गाव आखराचं क्रिकेट. या देखील चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला जातोय, बॅटर होईल आउट. तात्या विंचू सांगतोय. वा भाऊ, पडलास तर दात जातील घशात आरामात. स्वतः संघ मालक दाखल झालेत. अविनाश दादा मैदानामध्ये. चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. मॅचची कहाणी व्हाईट बॉलने बदलेल का? कारण की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली अगदी 40 या धावसंख्येवरती आणि 41 या धावसंख्येवरती. आणि अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी धावा तब्बल हव्यात. 4 चेंडू 26. 4-26 समीकरण. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी डॉट जातोय. निर्धाव चेंडू, व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. आता तब्बल आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ झालाय 4, बाकी आहे 2. चर्चा राहिली आहे. या विकेटला आपण पाहिलं थोडासा बाहेर ठेवला. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. क्योंकि टीम बोलत असेल और कितना रुकाएंगे आप. काय मॅच बनली यार, मजा आली मॅचला. तुला आली मजा मॅचला? मजा आली. खूप चांगली बनली मॅच. मात्र शेवटच्या मोमेंटला मॅचनं यू टर्न घेतला. आज गोलंदाजी अथर्वची लाजवाब यार. आज अथर्व छा गया गुरु. अथर्वची गोलंदाजी आजच्या दिवसातील यंग टॅलेंट म्हणून, एक युवा टॅलेंट म्हणून, एक रायझिंग स्टार म्हणून खूप चांगली गोलंदाजी अथर्वची राहिली आहे. फक्त 3 धावा त्यानं खर्च केलेत आणि त्यानंतर अभिनव देखील. आई चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज, चेंडू खाली, विकेटचं पतन. इनिंगचा आपण पाहिलं तर होतोय ब्रेक. या मॅच मध्ये विजेता राहिला अर्थातच टीम आपण पाहिलं तर यशराज फायटर राहते विजेता. सतीशजी देसाई साहेब यांना खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की त्यांच्या मालकीचा संघ आता राहिला विजेता. आणि संघ मालकाचं कौतुक यासाठी मॅच होईपर्यंत संघ मालक बसले होते आपल्या सोबत. आणि असे संघ मालक असावे जे आपल्या संघाची मॅच होत असताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊन बसणं हे संघ मालकांचंही काम, आणि ते सतीशजी देसाई यांनी पूर्ण केलं. खूप छान. मॅच विजेता राहिला यशराज फायटर. विजयी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक, बॅड लक. यशराज आणि कदाचित केदार दिसू शकतात सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये. यशराज आणि केदार, लेट्स सी. आता सध्या मात्र आपण जातोय मॅच क्रमांक फ्रेश मॅच जी आपण पाहिली तर जिजा रायडर्स वेदा वॉरियर्स. टॉस जिंकला वेदा वॉरियर्स. वॉन्ट टी बॅट फर्स्ट. मॅचच्या दिशेने जाऊयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये लहूजी जाधव सर यांना बोलूयात. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक सदाबहार आवाज लहूजी जाधव सर यांच्या वाणीतून मॅचची कहाणी आहे.